Hello everyone. The next point from pressure measurement is various types of pressure. Okay. There are three major types of pressures we have to study here. The first one is atmospheric pressure, then gauge pressure, and then third one is absolute pressure. Okay. There is another two types of pressures are there, vacuum pressure and vapor pressure, but the major three types of pressures are these. First one is atmospheric pressure. At the earth's surface, the pressure due to the weight of air above the earth's surface, and that acting of pressure due to the weight of air on the surface of the earth is called as atmospheric pressure. Okay, simply the pressure due to the weight of air above the surface of the earth, that is called as atmospheric pressure. And this atmospheric pressure is measured with the help of barometer. Okay, the instrument used for measuring the atmospheric pressure is barometer, and that barometer always measures the pressure in bar. Okay, there is a unit for measurement of that pressure is bar. The value of one atmospheric pressure is equal to 10.33 meters of water or 76 centimeter of mercury or Hg. Okay, H suffix G, Hg. Okay, तर तो रिलेटिव्ह प्रेशर मेजर केलेला असतो, त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू वन ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू 10.33 मीटर ऑफ वॉटर और इट इज 76 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी. ओके, असं मेजर केला जातो. देन सेकंड टाइप इज गेज प्रेशर. द प्रेशर मेजर्ड ॲट अ पॉइंट above or below the atmospheric pressure is known as gauge pressure. ओके, बिलो ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या बिलो किंवा अबो जो प्रेशर मेजर केलेला असतो त्याला गेज प्रेशर म्हणतो. इट इज मेजर्ड विथ द हेल्प ऑफ प्रेशर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स. ओके, आणि जे प्रेशर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स असतील पुढे जे आपण पाहणार आहोत ते डायरेक्टली गेज प्रेशर मेजर करतील. ओके, देन थर्ड वन इज ॲब्सोल्यूट प्रेशर. ॲब्सोल्यूट प्रेशर इज डायरेक्टली फॉर्म्युला पहिले दिला मी. ॲब्सोल्यूट प्रेशर इज इक्वल टू गेज प्रेशर प्लस और मायनस ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, इट इज प्लस और मायनस असं असेल ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस और मायनस गेज प्रेशर ॲक्च्युली. तर कारण गेज प्रेशर परत दोन टाईपचे आहेत. तर इफ द प्रेशर इज मेजर्ड अबो ॲब्सोल्यूट झिरो और कंप्लीट व्हॅक्यूम इट इज कॉल्ड ॲज ॲब्सोल्यूट प्रेशर. Then if it is measured above atmospheric pressure it is called as positive gauge pressure, and if it is measured below atmospheric pressure it is called as negative gauge pressure or vacuum pressure. ओके, तर इथे रिलेशन दिलेलंच आहे पहा. प्रेशर ऑफ सिस्टम पहिले ॲब्सोल्यूट प्रेशर आहे. आता आपण पाहिलं जे ॲब्सोल्यूट प्रेशर इज नथिंग बट ॲडिशन ऑफ गेज प्रेशर अँड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तर इथे पाहिजे टोटल ॲब्सोल्यूट प्रेशर आहे. तर गेज प्रेशर सपोज इथपर्यंत असेल तर रिमेनिंग ॲटमॉस्फेरिक प्रेशर दोन्हीचं कॉम्बिनेशन ॲब्सोल्यूट प्रेशर येईल. ओके, देअरफॉर पी ॲब्सोल्यूट इज इक्वल टू पी ॲटमॉस्फेरिक प्लस और मायनस पी गेज. प्लस और मायनस का म्हणतो आहे तर जेव्हा निगेटिव्ह असेल तेव्हा निगेटिव्ह साईन. ओके, पी ॲब्सोल्यूट इज इक्वल टू पी ॲटमॉस्फेरिक प्लस जर पॉझिटिव्ह गेज प्रेशर असेल मायनस व्हेन द प्रेशर इज व्हॅक्यूम प्रेशर और निगेटिव्ह गेज प्रेशर. तर सिंपल फॉर्म्युला
रिलेशनसाठी. ओके, तिन्हीच्या डेफिनेशन दिले, त्यांचं रिलेशन. व्हॅक्यूम प्रेशर म्हणजेच निगेटिव्ह गेज प्रेशर असेल. इफ द गेज प्रेशर मेजर्ड बिलो ॲटमॉस्फेरिक प्रेशर then it is called as negative gauge pressure or vacuum pressure, and that negative gauge pressure or vacuum pressure is measured by inverted U-tube manometer. पुढे आपण सिम्पल U-tube manometer आणि इन्व्हर्टेड U-tube manometer पाहणार. त्याच्यामध्ये स्पेशली इन्व्हर्टेड U-tube manometer हा निगेटिव्ह गेज प्रेशर मेजर करतो. ओके, अँड लास्टली एक व्हॅक्यूम प्रेशर आहे, सॉरी व्हेपर प्रेशर आहे. तो प्रेशर म्हणजे वेन द प्रेशर एक्झर्टेड बाय व्हेपर फॉर्म ॲट द फ्री सरफेस ऑफ लिक्विड, इट इज कॉल्ड ॲज व्हेपर प्रेशर. ज्या व्हेपरचं प्रेशर असतं ते म्हणजे व्हेपर प्रेशर. अँड द व्हेपरायझेशन इज ड्यू टू द एस्केप ऑफ सरफेस मॉलिक्युल्स बाय ओव्हरकमिंग द अट्रॅक्टिव्ह फोर्सेस अमॉंग देम. दॅट इज द व्हॅक्यूम प्रेशर. Then there is another phenomenon or one law is there again, Pascal's law. Okay, Pascal's law 2 मार्काच्या क्वेश्चनमध्ये खूप वेळेस रिपीट झालेला क्वेश्चन आहे तुमचे. Pascal's law states that the pressure or intensity of pressure at a point in a static fluid is equal in all direction. ओके, चं म्हणणं आहे जर तुम्ही सरफेसपासून एका इक्वल हाईटवरचा पॉईंट कोणताही पकडला, इथे सरफेस आहे, इथे मध्येच आले पॉईंटला कोणत्याही, तर त्याच्या ऑल डायरेक्शनकडून सर्व बाजूंनी त्या पॉईंटवर ॲक्ट होणारं प्रेशर हे सेम असेल. ओके, मग इथे छोटंसं एक्सप्लेनेशन दिलं आहे ते पहा. कन्सिडर वन पार्टिकल ऑफ लिक्विड ऑन ए जार लिक्विडने भरलेलं आहे. द प्रेशर एक्झर्टेड ऑन दॅट पॉईंट फ्रॉम ऑल डायरेक्शन इज सेम. सर्व बाजूने ॲक्ट होणारे प्रेशर त्या पॉईंटवरचं सेम असेल. ओके, मग ते त्याच्या साईडचे सर्व तसे लिक्विड ड्रॉपलेट घेतले कोणत्याही पॉईंटला तर प्रेशर सेमच असेल. महत्त्वाचं आहे की तुमची हाईट पण सेम पाहिजे. वरतून सरफेसपासूनच्या सेम हाईटवर, या हाईटवर जेवढे पॉईंट ॲक्ट होतील ते त्या सर्व पॉईंटवर सर्व बाजूंनी सेम मॅग्नेट्यूडचा प्रेशर ॲक्ट होईल. ओके, त्याचे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स विचारतात लॉ आणि प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन डायरेक्टली. दिस लॉ इज अप्लाइड इन द कन्स्ट्रक्शन ऑफ मशीन्स used for multiplying forces such as, मग त्या मेकॅनिझम कोणत्या मशीनमध्ये वापरलेलं आहे पास्कल्स लॉचं. तर हायड्रॉलिक जॅक, हायड्रॉलिक प्रेशर, हायड्रॉलिक लिफ्ट, हायड्रॉलिक जॅक, हायड्रॉलिक लिफ्ट, हायड्रॉलिक क्रेन, हायड्रॉलिक रिवर एक्सेट्रा. ओके, तर हे हायड्रॉलिक इन्स्ट्रुमेंट जेवढे आहेत, हायड्रॉलिक जॅक, हायड्रॉलिक प्रेस, ॲक्च्युली ते प्रेशर झालं, हायड्रॉलिक प्रेस आहे ते. ओके, हायड्रॉलिक प्रेस, प्रेशर नाही. हायड्रॉलिक जॅक, हायड्रॉलिक प्रेस, हायड्रॉलिक लिफ्ट, हायड्रॉलिक क्रेन, हायड्रॉलिक रिवर, ऑल दीज आर दी मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट्स which works on the principle of Pascal's law. Okay, which is these are the practical applications of Pascal's law. Okay, so this is all for this lecture. We will continue in the next lecture.